मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. किंवा आरती शब्दाचा असा एक अर्थ आहे, आस म्हणतात रतीही इति आरती. अंतकरणात आकाशा एवढी झालेली भावना, संताप्रती देवाप्रती आकाशा एवढी झालेली भावना जेव्हा शब्दरूप घेऊन बाहेर पडते तेव्हा त्याला काय म्हणतात? आरती. परत एकदा सांगतो, अंतकरणामध्ये आकाशा एवढी जर भावना झाली गुरुप्रती देवाप्रती, ती जेव्हा शब्द रूपाने बाहेर येते तेव्हा त्याला आरती असं म्हणतात. आस म्हणतात रतीही इति आरती. पण आरती करण्यासारखं रामेश्वर भट्टाला का वाटलं बरं? कट्टर वैरी का म्हणून तो बदलला? जे नेहमी कीर्तन ऐकतात त्यांना ठाऊक आहे, जे नवीनच आहेत, जे वाचत नाही फार, त्यांच्यासाठी अभंग कळावं म्हणून थोडक्यात सांगतो की रामेश्वर भट्टाने ग्रंथ लिहिले आणि तुकोबारायांनी अभंग गायले. रामेश्वर भट्टाच्या ग्रंथाला कुणी वाचक सापडेना, कारण त्याचे ग्रंथ विद्वानाची वाणी, आणि विद्वानाची वाणी मोठी कठीण राहते. त्यांनी गीता भाष्य लिहिले, गीतेवर अर्थ केला होता. त्यांनी योगशास्त्रावर ग्रंथ लिहिला होता आणि त्यांनी उपनिषद भाष्य केलं होतं. पण तिन्ही ग्रंथ त्याची सांदी कोपऱ्यात पडली. विद्वानाची वाणी अवघड राहते, विद्वान सोपं अवघड करतो आणि संत मात्र अवघड सोपं करतो. तिरे संस्कृताची गहने तोडोनी मराठी शब्द सोपानी, रचिली धर्मनिधाने श्री निवृत्ती देवे. विद्वानाची भाषा सामान्याला कळू शकत नाही म्हणून ते रामेश्वर भट्टाचे अभंग, रामेश्वर भट्टाचे ग्रंथ सामान्यांमध्ये लोकप्रिय झाले नाही. आमच्या पाठाला एक विद्यार्थी होते राजाराम महाराज, उद्धव महाराज ठोंबरे, कौंडण्यपूरचे, मोठे अवघड संस्कृतमध्ये कीर्तन करायचे. मराठी जरी बोलले अशी खतरनाक मराठी बोलायची नाही. एकदा उशीर झाला त्यांना, तर आमच्या बाबांनी त्यांना विचारलं, का रे उद्धव उशीर का झाला? त्यांनी उत्तर दिलं, मराठीत दिलं, पण वाक्य असं होतं, म्हटले बाबा येताना उशीर झाला कारण माझ्या दुचाकीच्या पार्श्वभागातील चक्रातील वायूचे बहिर्गमन झाले म्हणून विलंब लागला. आता आम्ही तर नवीनच होतो थोडेसे, आम्ही लिहूनच घेतलं वाक्य. बाहेर गेलो, म्हटलं का रे माझ्या दुचाकीच्या, दुचाकी म्हणजे काय? सायकल. पार्श्वभागातील म्हणजे, पार्श्वभाग म्हणजे मागच्या, चक्रातील म्हणजे चाकातील, वायूची म्हणजे हवेची, बहिर्गमन झाले म्हणजे हवा गेली सरळ म्हण ना, पंक्चर झाली सरळ म्हणा. माझ्या दुचाकीच्या पार्श्वभागातील चक्रातील वायूची एखाद्याला चक्कर येऊन पडणार नाही का? सोपं बोलावं माणसाने, पण ते विद्वानाला जमत नाही. आणि मग ते रामेश्वर भट्टाची अवघडवाणी लोकांनी ग्रंथ कोपऱ्यात ठेवून दिले. तुकोबारायांचे अभंग मात्र माणसं गायची, गोड अभंग ती. त्या रामेश्वर भट्टाला असं वाटलं की या तुकयाचे अभंग लोक गातात आणि माझ्या ग्रंथांना कुणी वाचक सापडत नाही. त्याचं अंतकरण मत्सराने जळू लागलं. एक वाक्य सांगतो, आठवणीत ठेवा. दोन गोष्टी माणसाला शांत झोपू कधीच देणार नाही, एक मच्छर आणि दुसरा मत्सर. दोन गोष्टी माणसाला कधी शांत झोपू देणार नाही. पहिल्याचं नाव काय? काय नाव पहिल्याचं? मच्छर. आणि दुसऱ्याचं मत्सर. मच्छर झोपू देत नाही, तसा मत्सर. मत्सर म्हणजे मत तत्सरती, माझ्यापेक्षा पुढे निघाला. मत म्हणजे माझ्यापेक्षा, तत् म्हणजे तो, सरसरती म्हणजे पुढे निघाला. एका जणांनी डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर साहेब पोट दुखतंय. डॉक्टरने तपासलं, म्हटले तसं काही वाटत नाही. परत गेला, डॉक्टर साहेब पोट दुखतंय. डॉक्टरने विचारलं कधीपासून दुखतंय? म्हटले शेजारच्याचा बंगला पूर्ण झाल्यापासून दुखतंय. तू स्मशानात जा, दुसरा उपाय नाही त्याला आता. त्या रामेश्वर भट्टाने धर्मपीठाचा आधार घेतला. तो धर्मपीठाचा अध्यक्ष होता. आपले हिंदूंचे काही धर्मपीठ आहेत, शंकराचार्य हे आपले धर्मपीठ आहे. त्या धर्मपीठाचा आधार घेतला, तो अध्यक्ष होताच त्या धर्मपीठाचा. तुकोबारायांना पत्र लिहिलं, तुकोबाराय हजर झाले आणि त्यांनी 4 आरोप केले होते. तुला अभंग करण्याची परवानगी कुणी दिली? तुकोबारायांनी सांगितलं मी अभंग केलेच नाही. मग हे कसं काय? म्हटले माझ्याकडून देवाने करून घेतले, मी केले वेगळं आणि माझ्याकडून करून घेणं. जे व्याकरण शिकतात, शिकले त्यांना ठाऊक आहे, मी केले हा कर्मणी प्रयोग आहे, माझ्याकडून झाले हा मी केले हा कर्तरी प्रयोग आहे, माझ्याकडून झाले हा कर्मणी प्रयोग आहे. कर्तरी प्रयोग मी केले. काहींचा हा प्रयोग लय पक्का असतो, मी केले. आपण, मी, माझ्यामुळे.
काहींच्या तोंडात एक वाक्य असतं पा काय, मी म्हणत होतो. घटना काही घडली तरी त्यांचं ध्रुपद तेच. गावात कोणी पडलं ना गाडीहून मोटरसायकलीहून, यांचं सुरू होतं, मी म्हणत होतो हे पोरग एक दिवस पडणार आहे. म्हटलं थांब दवाखान्यात जाऊ दे, थांब थोडा थांब. एखाद्या मुलीचं चांगलं झालं, ती जर 4 व्हीलरमध्ये आली उन्हाळ्यात ना, लगेच हा मी म्हणत होतो हिच्या बापाला देऊन टाक, चांगलं होणार आहे. त्याच पोरीचं जर चांगलं नाही झालं ना, ती जर रडत आली ना गावात परत, हा गप्प बसत नाही. मी म्हणत होतो हिच्या बापाला या भानगडीत पडू नको. तू म्हणत काय तरी काय का, एवढा विद्वान आहे, एवढा विद्वान आहे तू. प्रत्येक गोष्टीमध्ये मी म्हणत होतो, मी म्हणत होतो, मी म्हणत. तुकोबारायांनी म्हटलंच नाही मी म्हणत होतो. तुकोबारायांनी सांगितलं माझ्या मुखातून देव बोलला, आली मुखा वाटे अमृत वचन, आली मुखा ठेवला. तुम्ही शूद्र भाषेत कवित्व केलं. मराठी ही शूद्र भाषा आहे म्हटले शक्य नाही. का शूद्र भाषा? कोण म्हणतं मराठी शूद्र भाषा आहे? खरंच मराठी शूद्र भाषा नाही. माऊलींना फार अभिमान आहे मराठीचा. माझा मराठाची बोल कौतुके, पयामृता ते ही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिकत्वे मिळवीन. थोडीशी इंग्रजी यायला लागली की माणसं मराठीला सोडचिते. जरूर शिका, जरूर शिका, फार शिका इंग्रजी, खूप शिका. जगाचे दरवाजे खुले होतात. पण म्हणून आपल्या मातृभाषेला माणसाने विसरू नये बरं. आपली मातृभाषा, आपली अहो इंग्रजी 26 अक्षरांची भाषा आहे. 26 A to Z. किती अक्षर आहेत? 26. आणि मराठी 52 अक्षर आहेत, अ पासून ज्ञेपर्यंत. ए फॉर ॲपल अशी इंग्रजी शिकवायला सुरुवात होते. फळापासून शिकवायला सुरुवात होते. ॲपल सफरचंद फळ आहे. फळापासून शिकवायला सुरुवात झालेली इंग्रजी झेड फॉर झेब्रा म्हणून जनावरापर्यंत घेऊन जाते. मराठी मात्र आईपासून शिकवायला सुरुवात होते आणि ज्ञ म्हणून ज्ञानेश्वर माऊलींपर्यंत घेऊन जाते. ए मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. एक लक्षात ठेवा, आपलं आपलं असतं बरं, आपलं आपलं असतं. मला राजाराम महाराज सांगत होते, इथं पंडित उस्ताद राशीद खान त्यांचे शिष्य तुमच्या गावचे आहेत. आमचे परिचित आहे, पनवेलला राहतात. बऱ्याच वेळा तिकडे कीर्तनाला हजर असतात. पंडित श्री कृष्णा सर बोंगाणे किती मोठे झाले, पण आले की नाही या गावात, केला की नाही कार्यक्रम. आपलं ते आपलं असतं, आपलं ते आपलं असतं. जिजाऊसाहेब रडत होत्या. 8 वर्षाची होते छत्रपती, आणि छत्रपतींनी गळ्यात मिठी मारली आईसाहेबांच्या. विचारलं, आई का रडते ग? म्हटले, शिवबा माझी मैत्रीण होती, माझी जाव होती, खेळोजी राजांची पत्नी होती, अप्रतिम देखणी होती. पंचवटीला नाशिकला स्नानाला गेली, देवदर्शनाला गेली. लग्नानंतर देवदर्शन करतात ना, देवदर्शनाला गेली आणि महाबत खान नावाच्या एका सरदाराने तिला उचलून नेलं. तिने आत्महत्या केली. 8 वर्षाची होती छत्रपती. कळणं थोडं कठीण गेलं. म्हटले, का उचलून नेली? म्हटले, असंच आहे शिवबा, मासे मार जो मारतो त्या माशांनी त्याचा काय गुन्हा केलाय? हरणाला जंगलामध्ये एखादा पारधी व्याधतो, त्या हरणाने तरी काय गुन्हा केला? पक्षी मारणारे त्यांचा तरी त्या पक्ष्यांनी काय गुन्हा केलाय? म्हटले, पण आई असं कसं? कोणी यांना धाक देणारा नाही का? म्हटले, नाही ना, तेच राजे आहेत, त्यांना कोण धाक देणार? शिवबा पान वाट्यावर गेलेली स्त्री परत येत नाही. आली तर ठीक, नाही तर कळतं कुठल्या तरी सरदारांनी उचलून. परिस्थिती अशी होती, आपल्या लग्नातून नवऱ्या मुलीला उचलून नेलं जायचं. म्हणून तर आजही आपल्या लग्नामध्ये नवरदेवाच्या कमरेला तलवार दिली जाते. तुमच्याकडे तलवार नाही देतात, ती छोटी देतात. काय देतात? काय ओके, गंजलेली असते पण निघणार नाही, निघाली तो घुसणार नाही त्याच्यात. पण काय काय म्हटले? कट्यार का? कट्यार, कृपान कट्यार कशासाठी असते ती? कधी विचार केला तुम्ही? लग्नात कशाला तलवार? काहीच गरज नाही. पण यासाठी की काही परंपरा शास्त्र देतं, पण काही परंपरा परिस्थिती देत असतं. ती परिस्थितीने दिलेली परंपरा आहे की तसा काही प्रसंग आला तर काढ तलवार आणि वापर. तसा काही प्रसंग आला काढ तलवार आणि वापर. म्हणून ती लग्नामध्ये तलवार दिली जाते, कृपान कट्यार दिली जाते. छत्रपतींनी सांगितलं, आई असं एक राज्य तयार करेन की जिथं पान वाट्यावर गेलेली स्त्री परत येईल, जिथं तीर्थयात्रेला गेलेली स्त्री परत येईल. प्रयत्न केले आणि तसं राज्य निर्माण केलं. आपल्या मातीशी आपल्याला
नाळ जोडता आली पाहिजे, आपल्या भाषेचा आपल्याला अभिमान पाहिजे. आपलं ते आपलं असतं. आणि छत्रपतींचं राज्य तसं नाही. रांझे नावाचं एक गाव आहे, खेड शिवापूरच्या बाजूला 2 किलो. आम्ही कीर्तन करून गेलो तिथं. त्या रांझे गावच्या पाटलाने का गरीबाच्या मुलीला बाटवलं, तिच्या आबरूती लखतर विषयावर टांगली, तिने आत्महत्या केली. छत्रपतींना कळालं तर रांझे गावच्या पाटलाला छत्रपतींनी साखळ दंडात बांधून हजर केलं. डोळ्यात अंगार दाटले, निखार दाटले, विस्तव दाटला आणि सांगितलं होतं याचे दोन्ही हातपाय तोडा. परत एकही घटना स्वराज्यात घडली नाही. विठ्ठला विठ्ठला. प्रसंग मोठा आहे. तुकोबारायांनी सांगितलं की मी शूद्र भाषेत अभंग नाही केले, माझी मराठी चांगली भाषा आहे. रामेश्वर भट्टांनी सांगितलं काय का असे ना, तुझे अभंग बुडवून टाक. गेले तुकोबाराय. इंद्रायणीच्या डोहात अभंग बुडवले, काठावर आले. पत्नीने सांगितलं महाराज घरी चला. तुकोबारायांनी सांगितलं मी येणार नाही. माझे अभंग माझे प्राण होते. माझ्या अभंगातून मी देवाला मिळवलं, त्याला आळवलं, त्याला गायलं, त्याच्याशी भांडलो, त्याच्याशी संवाद केला. आणि तू म्हणते अभंग बुडवल्यावर मी घरी येऊ? जमणार नाही, मलाच नाही जमणार. अभंग संपले म्हणजे मी संपलो. 13 दिवस तुकोबाराय वाट पाहत उभे बसलेले शिळेवर. पत्नी सुद्धा 13 दिवस जेवली नाही. जे रामेश्वर भट्टाने अभंग बुडव म्हणून सांगितलं त्यालाही त्रास झाला. त्याच्या अंगाचा दाह झालाय का विहिरीत स्नानाला उतरला होता. माऊलींकडे गेला आणि माऊलींना सांगितलं माऊली काय चूक घडली कळत नाही, पण माझ्या अंगाची आग होते, दाह होतो. माऊलींनी सांगितलं तुला तुकोबारायांची निंदा घडली, त्यांचे अभंग तू बुडवायला लावलेस ना, जा त्यांची माफी माग. तुकोबाराय संत कळालं, धावत पळत आला. तो तसा आलाच नाही. हे अभंग आणि हे चरण तो म्हणतच आला, तुकोबारायांची माफी मागतच आला. त्याच्या आयुष्यातला प्रगट झालेला हा पहिला अभंग आहे. कोणता? आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा. परिवर्तन झालेली माणसं नास्तिक असताना सुद्धा कट्टर असतात. तशी ए बाळा काय नास्तिक असताना जी माणसं कट्टर असतात ती जर आस्तिक झाली ना, इकडं सुद्धा ती कट्टरच होतात. नवीन कनेक्शन टाकलं ना ते परफेक्ट राहते पा. पण ते अडचण कोणाची राहते माहिती? जे कधी इकडे येतात कधी येत नाही. लूज कॉन्टॅक्ट शोधणं मोठं कठीण काम आहे की नाही? लूज कॉन्टॅक्ट शोधणं मोठं कठीण काम आहे. रामेश्वर भट्ट म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांनी टाकलेलं फ्रेश कनेक्शन आहे, नवीन कनेक्शन. त्याच्यामुळे त्यांनी त्रासही तेवढा दिला. आणि जेव्हा प्रेम केलं ना तेवढं तुकोबारावर प्रेम सुद्धा जीवापाड केलं. विठोबा रखुमाई, मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.